नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। सातपुडा देवराई घाटात भीषण अपघात, स्कूल बस दरीत कोसळली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी। जळगावातील तांबापुरा परिसरात क्रिकेटच्या वादातून 2 गटात तुफान दगडफेक, परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। नवी मुंबईत रस्त्यावर उभ्या गाड्यांना अचानक लागली आग, 2 वाहनांचं मोठं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। चिखलीत पत्नीवर पेट्रोल टाकून जीव घेण्याचा प्रयत्न, युवक काँग्रेस शहराध्यक्षावर गुन्हा दाखल, प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष। आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार। टीईटी निर्णयाविरोधात शिक्षक आक्रमक, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी, राज्यात अनेक ठिकाणी भव्य मूक मोर्चा, 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन। भाजपमध्ये नैतिकता असेल तर अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, हर्षवर्धन सपकाळांची मागणी। नांदेड नागपूर महामार्गावर भीषण अपघात, परभणी तालुक्यातील 2 मजुरांचा मृत्यू। महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांच्या पॅनलचा सगळ्या 27 जागांवर विजय। आणि जरांगे यांच्या खुनाचा कट धादांत खोटा, धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा निषेध आंदोलन। आणि यासह अन्य घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी न्यूज चॅनल। नमस्कार।